नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स यूट्यूब चॅनलवरती. आणि सह्याद्री भटकंतीच्या आजच्या दौऱ्यामध्ये आपण एका अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणाबद्दल आपल्याला भरपूर कथा, दंतकथा ऐकायला मिळतील, भरपूर अफवा ऐकायला मिळतील. असं हे कुलवंतिनीचं कोडं किंवा याला दुसरं नाव असं आहे कोड्याचा माळ. कारण हे पूर्वी या ठिकाणी माळ होता, आत्ता पण माळच आहे, पण इथे थोडा आता नॅशनल हायवे गेला आहे समोरून, त्यामुळं हा भाग प्रकाश झोतामध्ये आलाय. पर पूर्वी तर खूप कमी गजबज असायची. असं या कोड्याच्या माळावरती आपण आलोय. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यापासून कवठे मंगळा जो रोड गेलाय त्या रोडवरती आपल्याला योगेवाडी गावामध्ये हे कोड्याचं माळ बघायला मिळतं. सांगलीपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणारं तासगाव तालुक्यातील योगेवाडी हे छोटंसं गाव. हे गाव मणिराजूर या गावाशेजारी आहे. आणि इथली खास गोष्ट म्हणजे इथे असणारं हे कोड्याचं माळ. साधारण 400 वर्षापूर्वीच्या इतिहासाचा संदर्भ या ठिकाणी मिळतो. रस्त्याच्या कडेला एका सपाट जमिनीवरती दगडांची मांडणी करून ते कोडं बनवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे कोडं आजवर कुणालाही सुटलेलं नाही असं म्हणतात. या कोड्यात माणूस गेला की तो आतल्या आत फिरतच बसतो म्हणे. या बाबतीत एक दंतकथा अशी आहे की फार वर्षापूर्वी एक तमासगिरी होती. तिच्या नादाला 2 सावकार लागले होते. ते आपापसात तिला मिळवण्यासाठी भांडत होते. हे पाहून त्या कलावंतिनीने त्यांना हे कोडं घातलं आणि सांगितलं की जो कोणीही आधी हे कोडे सोडवेल त्याची मी होईन, आणि जोपर्यंत त्यांचे हे कोडं सोडवून होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं वचन तिने दिलं. ते दोघे म्हातारे होऊपर्यंत हे कोडं सोडवत बसले, पण त्यांना काय ते सुटलं नाही. महाराष्ट्रातील अशा रहस्यमय ठिकाणी आपल्याला अशा प्रकारच्या दंतकथा भरपूर ऐकायला मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हीही ते कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला ते सुटलं. कदाचित काळाच्या ओघामध्ये दगडांची अदलाबदल होऊन त्या कोड्याची रचना बदलली गेली असू शकते. त्याचबरोबर असं म्हणतात की अमावस्येच्या रात्री लोक तिथून जायला घाबरतात. आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी मोठ्या लोकांकडून या कोड्याबाबत भयानक अनुभव ऐकले आहेत. असं म्हणायचे की तेथून जाताना चकवा बसतो. आता काय खरं आणि काय खोटं याचं रहस्य त्या लोकांबरोबरच निघून गेलं. पण या सर्व कथा दंतकथांची साक्ष देत ते कोडं आजही योगेवाडी या गावात जसंच्या तसं आहे. तर मग हे कलावंतिनीचं कोडं आणि त्याचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय शिवराय.